हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. गरम फार होते बघा, आज इतकं गरम आहे ना, बाहेरचं तापमान खूप वाढलेलं आहे बघा. माणसाच्या आयुष्यामध्ये आहे ना, काही येत नाही ना सांगते, हे सर्वांना माहिती आहे बरं. पण तरीही माणूस काय करतं, हे माझं ते माझं. आता काल परवा आमच्या चर्चमध्ये ना भजन मंडळी आली होती, तर त्यांनी सांगितलं, देव तुमचं अंतःकरण पाहत असतो. देव हे बघत नाही की तुम्ही किती दागिने घातले, तुम्ही किती महागाची साडी घातली, 10,000ची, 20,000ची, तुम्ही दिसायला कसे आहात, काळे आहात का गोरे आहात का नकटे आहात का चपटे आहात का बहिरे आहात का मुके आहात. देव काहीच पाहत नाही. देव फक्त माणसाचं अंतःकरण पाहतो आणि हे पाहतो की हा मनुष्य किंवा ही स्त्री माझ्यासाठी काय करत आहे जगात वावरत असताना. आणि ती स्वतःच्या भोवती स्वतःला इतकं महत्त्व देत आहे की ती देवाला विसरलेली आहे. आणि काही काही लोक असे असतात बघा, गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चला अजिबात जात नाही. कारण का, त्यांना ते सात शब्द असे टोचतात असे हृदयाला, माहिती का. त्यामुळं ते जात नाहीत, माहिती का. ते सैतानी वृत्तीचे असतात. जे न जाणारे असतात ते पण गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चला जातात. परंतु काही काही लोक असे असतात की नाही, आम्ही नाही जाणार. काय ते सांगतात, आईवडिलांचा मान राख आणि क्षमा कर, हे कर ते कर, काय सांगतात ते होणार आहे का? तर हो, तुमच्याच्याने होणार नाहीच. कारण का, तुम्ही तेवढ्या लायकीचेच नाहीत आणि तुम्हाला बायबल काही समजलेलंच नाही. तुम्ही आपली बहुरूपीसारखी प्रार्थना करता, बहुरूप्यासारखे उपास धरता, परंतु तुमच्या मनात फार क्लेश आहे, फार राग आहे. तुम्ही एखाद्याचा रागाच्या भरात खून पण करणार एवढी तुमची वृत्ती घाण आहे, माहिती का. आणि तुम्ही फार वाईट स्तराला गेलेले आहात. वाईट म्हणजे एकदम खालच्या स्तराला गेलेले आहात. तुम्हाला माणूस म्हणण्याची पण हे होत नाही की ही व्यक्ती माणूस आहे. अरे माणूस आहे काही शे, माणूस असे वागत नाहीत किंवा माणूस असा राहत नाही, कुठला पण, स्त्री असो वा पुरुष असो, नाही का. तर असं आहे बघा, काही काही लोकांचे विचार इतके घाणेरडे असतात की ते फक्त गुड फ्रायडेला जात नाहीत चर्चला, मग ते इस्टरला जातात आणि मग ते इस्टरला सर्वांना हॅपी इस्टर करतात. पण त्यांना काय माहिती हो की गुड फ्रायडेला काय झालं आणि मग आपण आज इस्टर का साजरा करतोय आणि हॅपी इस्टर का म्हणतोय, ह्याचं त्यांना बिलकुल ज्ञान नाही. अज्ञानी आहेत, अज्ञानी. तर असू द्या, अज्ञानी ते अज्ञानीच राहू द्या, त्यांच्या अज्ञानामध्येच त्यांना खुश राहू द्या, एवढंच मला सांगायचं. धन्यवाद.